श्री स्वामी समर्थ महाराजांची एक सुंदर कथा आहे. एकदा एका जंगलात एका झाडाखाली एक वृद्ध माणूस भुकेने व्याकुळ होऊन बसला होता. 2 दिवस झाले होते. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. दुर्बळ शरीर, थरथरत मन आणि डोळ्यात आसवांचा पूर होता. तेवढ्यात श्री स्वामी समर्थ तिथून जात होते. त्यांनी वृद्धाकडे पाहिले आणि त्याच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं बाबा? वृद्धाने थरथरत सांगितलं, स्वामी 2 दिवस झाले काहीच खाल्लं नाही. आता वाटतं हेच शेवटचं. स्वामींनी आपल्या कमंडळूमधून त्याला पाणी दिलं आणि जवळच्या एका भक्ताला सांगितलं, त्या झाडाच्या मागे खिचडी ठेवली आहे, ती आण, त्या वृद्धाला खाऊ घाल. आश्चर्य म्हणजे खरोखरच तिथे खिचडी होती. वृद्धाने ती खाल्ली आणि तो समाधानाने रडू लागला. तो म्हणाला, आज देव भेटला. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, ज्याची हाक खरी असते त्याच्याकडे मी धाव घेतो म्हणजे घेतोच. स्वामी समर्थ केवळ संत नाहीत तर साक्षात कृपामूर्ती आहेत हे या कथेतून खरोखरच लक्षात येते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.